नमस्कार, मी विजया वामन। आज बोलूयात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती। तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्रामधून निवडून आलेले ओबीसी आणि मराठा समाजाचं जर कॅल्क्युलेशन केलं तर आमदार आणि विधान परिषदेचे आमदार मिळून 169 आकडा हा मराठा आमदारांचा। आता बोला, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मराठ्याचे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे आणि 169 आमदार सुद्धा मराठा समाजाचे। 1 वर्षांवरती निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि आता या 169 आमदारांना धडा शिकवण्याची हीच ती योग्य वेळ आहे असा एकमुखी एल्गार जो आहे तो मराठा समाजाचा निघतोय। मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चाललेली आहे आणि दुर्दैवाने जर त्यांच्या सोबत काही घडलं तर याला जबाबदार कोण असणार आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही। 169 आमदार मराठा समाजाचे आहेत आणि त्यांनी आतापर्यंत कसं राजकारण केलं, यांच्या राजकारणाचं कॅल्क्युलेशन नेमकं कसं आहे हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करायचा। नेमकं घडलंय काय? मराठा आरक्षणासाठी जालना येथून सुरू झालेलं आंदोलन आता संपूर्ण राज्यामध्ये पेटलंय। त्यामुळे पुन्हा एकदा मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा हा पुन्हा एकदा पटलावरती आला। त्यामुळे मराठा आरक्षणाचा विषय जो चर्चेचा भाग बनतोय आणि राज्यात सर्वात मोठा समाज म्हणून मराठा समाजाकडे पाहिलं जात असताना सुद्धा नेमकं राजकारणाचं कॅल्क्युलेशन कसं राहिलं, ज्यामुळे आरक्षण फुटलं त्यावर बोलणार। राजकारण, अर्थकारण, समाजकारण, सहकार आदी सर्वच ठिकाणी पहिल्यापासूनच मराठा समाजाचं वर्चस्व राहिलंय। अगदी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची यादी जरी चाळली तरी सर्वाधिक मुख्यमंत्री हे मराठा समाजातून आलेले आहेत। एवढं सगळं होऊनही या समाजाला आरक्षणासाठी इतकं झगडावं का लागत आहे? आरक्षणासाठी राज्यातील मराठा नेते काय करतायत याचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत। उत्तर प्रदेश, बिहार या मोठ्या राज्यांच्या खालोखाल महाराष्ट्राचा नंबर येतो। राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या महाराष्ट्र हे देशात कायमच पुढारलेलं राहील। महाराष्ट्राचा सामाजिक दृष्ट्या विचार केल्यास जवळपास सर्व क्षेत्रामध्ये मराठा समाजाचं प्राबल्य राहिलेलं आहे। राज्यात 36% असलेला मराठा समाज राजकारणात, सहकार क्षेत्रातही कायम आघाडीवर राहिला। राज्यात 2019च्या निवडणुकीच्या आकडेवारीनुसार 288 विधानसभा व 78 विधान परिषदेचे आमदार आहेत। यात तब्बल 169 आमदार हे मराठा कुणबी समाजातून येतात। महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख पक्षांमध्ये मराठा समाजाच्या नेत्यांचा दबदबा। 1999 साली स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर महाराष्ट्रात मराठ्यांचा पक्ष म्हणून सुद्धा त्यावेळी तो ओळखला जात होता। त्यासोबतच काँग्रेसमध्ये महत्त्वाचे नेते हे मराठाच। असं सर्व असूनही मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा अजूनही निकाली निघत नसल्याची टीकाही या नेत्यांवर होते। परंतु खरंच या नेत्यांमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा रेंगाळतोय का असा प्रश्न निर्माण होतोय। महाराष्ट्रातील राजकीय बदलांचा बारकाईने अभ्यास केल्यास याचं उत्तर जे आहे ते समजतं। मंडल आयोगाच्या पूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा समाजाचं वर्चस्व होतं। मात्र या आयोगाच्या अंमलबजावणीनंतर ओबीसी अंतर्गत असलेल्या विविध जातींमधून नेतृत्व पुढे येऊ लागलं। गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, छगन भुजबळ यांसारखे नेते ओबीसीतून पुढे आले। हे नेते आधीही राजकारणात होतेच, पण ओबीसी नेते ही ओळख या आयोगाने यांना दिली। त्यामुळे आपोआपच मराठा समाजातील नेत्यांचं महाराष्ट्रातील राजकारणातील महत्त्व काहीसं कमी झालं। मंडल आयोगानं ओबीसी समाज आणि पर्यायानं नेत्यांना एक वेगळी ओळख निर्माण करून दिली। महाराष्ट्रातील शिक्षण संस्था, साखर कारखाने, जिल्हा बँका आदींमध्ये मराठा समाजाच्या नेत्यांचं मोठं प्राबल्य होतं। त्यात आता ओबीसी नेत्यांनीही आपला वाटा निर्माण केलेला होता। आधी सत्तेच्या परिघात ओबीसी समाजाचे नेते फारसे काही नव्हतेच। मराठा आणि ब्राह्मण याभोवती सत्ता फिरत होती। मात्र याआधी शिक्षण आणि उद्योगात प्रतिनिधित्व असलेल्या ओबीसी समाज आरक्षणामुळे सत्तेच्या वर्तुळातही आला। मंडल आयोगानं मोठी गोष्ट काय केली असेल तर ती म्हणजे ओबीसींमधील जातींना प्रतिष्ठा मिळवून दिली। म्हणजे काय तर बहुसंख्य ओबीसी हे जातीनिहाय व्यवसायात मर्यादित राहिलेले होते। मग माळी, कुंभार, सुतार इत्यादी। आर्थिक स्थिती बरी होती पण प्रतिष्ठा नव्हती, ती आरक्षणाने दिली। त्यामुळे आता मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळावं आणि आर्थिक मागासलेपण दूर व्हावं ही मराठ्यांची इच्छा आहे। सध्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना यात कुठल्याही राजकीय नेत्याला किंवा पक्षातला
पक्षाचा थेट सहभाग यामध्ये राहिलेला नाही. मराठा क्रांती मोर्चासह अन्य अनेक मराठा संघटनांनी आरक्षणाचं हे आंदोलन हाती घेतलं होतं. मराठा समाजाच्या नेत्यांची संख्या मोठी असून यात एकजूट दिसून येत नाही. यापूर्वी अनेक वर्ष आघाडीची सत्ता व मुख्यमंत्री मराठा असूनही आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी काहीही ठोस भूमिका घेतल्याचं दिसत नाही. त्यामुळे मराठा समाजाचे नेते मंडळी यात नेमकं करतायत तरी काय असा प्रश्न निर्माण होतो. आता मनोज जरांगे पाटील यांच्या भोवती संपूर्ण सरकार घुम फिरतंय. पण जोपर्यंत मनोज जरांगे पाटील हार मानत नाही तोपर्यंत सरकारला यातून मार्ग दिसणार नाही. 3 दिवसांचा देऊ द्या नाही तर 4 दिवसांचा देऊ द्या, मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या 8 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. आता मराठा समाजाचा प्रश्न हा नाहीये. बऱ्याच जणांचं म्हणणं असं असतं की इलेक्शन असो म्हणजे राजकारण असो, सहकार असो, शिक्षण संस्था असो, सगळ्या मराठ्यांच्याच आहेत. मराठ्यांकडे आर्थिकदृष्ट्या मागासले पण काय आहे हे सिद्ध करा. पण जसं नाण्याला 2 बाजू असतात त्या पद्धतीने 2 मराठ्यांच्या फळ्या तयार झालेल्या आहेत. एक मराठा श्रीमंत यादीमध्ये मोडतो तर एक मराठा समाज जो आहे तो गरीब यादीत मोडतो. आणि मुद्दा आरक्षणाचा आर्थिक गणिताचा इथे नाहीच आहे. आरक्षणाचा मुद्दा यासाठी महत्वाचा आहे कारण म्हणजे भरती. ज्यावेळी स्पर्धा परीक्षा येतात त्यावेळी आरक्षणामुळे खूप मोठी तफावत जाणून येते. आरक्षणाचे एकेका आणि 2-2 मार्क्समुळे म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये असल्याने एकेका आणि 2-2 मार्क्समुळे यांची नोकरी जाते आणि हाच खरा आरक्षणाचा मुद्दा. नोकरीमध्ये जर आरक्षण मुलांना मिळालं नाही तर काय परिणाम होऊ शकतात हे गेल्या अनेक वर्षांपासून ओपन कॅटेगरीमधून कार्यक्रम राबवणारे जे मराठा समाजाचे तरुण आहेत त्यांना दिसतात. त्यांच्याकडे टॅलेंट भरपूर आहे पण स्पर्धा इतकी मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली आहे आणि अगोदरच आरक्षणानं कॅटेगरीने जागा त्यांच्या खाल्लेल्या असल्या कारणानं आणि मर्यादितच कोटा जो आहे तो स्पर्धा परीक्षांसाठी असल्या कारणानं सध्याच्या घडीला स्पर्धा परीक्षांना जर समोर ठेवलं तर मात्र आरक्षण महत्वाचंच आहे. कारण या ठिकाणी थेट तरुणांमध्ये स्पर्धा होते. ज्यावेळी लिस्ट त्यांच्या समोर पडते त्यावेळी लगेच दिसते SC ST OBC यांच्या इतक्या जागा, यांचे इतके मार्क्स यांना आणि जागा भेटल्यात. आणि या मराठ्यांच्या पोरांना पाहिजे तितके मार्क्स असताना सुद्धा स्पर्धा मोठ्या प्रमाणावर असल्यानं आणि जागा कमी असल्यानं यांना नोकऱ्या मिळत नाहीये. आणि ही खरी मराठा समाजाची दुःखी नस आहे. आणि त्यामुळे यावरती विचार तर एकतर व्हायला पाहिजे. आणि मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून जर हा लढा असाच पुढे सुरू राहिला तर हे जे 169 आमदार मराठा समाजाचे आहेत यांनाच जर घरी बसवलं तर आरक्षण कसं मिळत नाही हे सुद्धा बघितलं जाऊ शकतं. अशी चर्चा सध्या मराठा समाजामध्ये सुरू आहे. 1 वर्षावरती इलेक्शन येऊन ठेपलेला आहे आणि हाच मुद्दा सध्याच्या विद्यमान सरकारला चांगला शेकू शकतो. आणि त्यामुळेच मराठा समाज जो आहे तो आत्ताच्या घडीला नाही म्हणजे मराठा खडा तो सबसे बडा अशीच भूमिका जर आत्ता घेतली तर काहीतरी येत्या दिवसामध्ये रिझल्ट दिसू शकतो अशी देखील एक भूमिका जी आहे ती पाहायला मिळते. या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे कमेंट करायला विसरू नका. आजचा हा विषय पटला, हेच जर 169 आमदार घरी बसवले तर यावरती व्यक्त व्हा. आणि हा विषय आवडला असेल तर होऊ द्या शेअर. जय महाराष्ट्र पब्लिक.